इंडिगोवर सरकारनं ॲक्शन घेतली पाहिजे असं म्हटलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी। संसदीय अधिवेशन सुरू आहे, सरकारनं सभागृहात उत्तर दिलं पाहिजे। कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं, प्रवाशांचेही हाल झाले असं सुळेंनी म्हटलंय। तर इंडिगोमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप झालाय। उदय सामंतांची प्रतिक्रिया, केंद्र सरकारनं यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं उदय सामंतांचं म्हणणं आहे। याची एक इन्क्वायरी लागली पाहिजे आणि आम्ही मागणी करतो पक्षाच्या वतीने की भारत सरकारने पार्लमेंटमध्ये आम्हाला ह्याच्यावर व्हाईट पेपर काढून एक स्टेटमेंट केलं पाहिजे की इंडिगोचं नक्की झालं काय आणि याला जबाबदार कोण आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी कराल? अर्थातच हे सगळं म्हणून तर भारत सरकारने पहिलं तर स्टेटमेंट केलं पाहिजे। भारत सरकारचं स्टेटमेंट पण आलं नाही, पार्लमेंट चालू आहे, का नाही भारत सरकारने याच्यावर स्टेटमेंट केलंय? केवढी मोठी गोष्ट आहे। इंडिगोनं केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी केलेलं हे षडयंत्र आहे का, याचा देखील अभ्यास केंद्र सरकारला करावा लागेल। परंतु या इंडिगोच्या या संपूर्ण कार्यप्रणालीमुळं देशातल्या अनेक विमानातून प्रवास करणाऱ्या हजारो लाखो लोकांवर याचा परिणाम झालेला आहे। काल तर एका मी सोशल मीडियावर असं बघितलं की महिलांना ह्याच्यामुळं त्रास झाला आहे, मुलांना त्रास झाला आहे, वयस्क लोकांना त्रास झाला आहे। तर याच्यामध्ये केंद्र शासनानं लक्ष घातलं पाहिजे आणि मी स्वतः राज्याचा उद्योगमंत्री म्हणून, राज्याचा एक मंत्री म्हणून आदरणीय मुरली अण्णांशी सविस्तर याच्यावर बोललेलो आहे आणि त्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे की या बाबतीमध्ये नक्की इंडिगोकडनं असं का झालं याची चौकशी होणार। महायुतीमधील तिन्ही पक्षांचा मालिक एक असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। नावाला पक्ष आणि चिन्ह वेगवेगळे असले तरी सर्वांचा मालिक एक या शब्दात उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधलाय। ते तिन्ही पक्षाचे नेते एकच आहेत। महायुती म्हणून जे काय ते नावाला त्यांची नावं आणि निशाणे वेगळ्या जरी असल्या तरी त्या त्यांच्या सगळ्या बी टीम आहेत आणि मी तर असं म्हणेन की त्यांचा मालिक एक आहे। आता मी जो मागे एक शब्द वापरला होता अॅनाकोंडा, त्याचा अनुभव त्यांच्या महायुतीतल्या त्यांच्या मित्रपक्षाने यायला लागलेला आहे की ते त्या दोन्ही पक्षाने गिळल्याशिवाय हा अॅनाकोंडा, विरोधी पक्षनेते पद हे त्यांनी द्यायलाच पाहिजे। 1 वर्ष होऊन गेलं, एका वर्षात सरकारने काहीही केलं नाहीये जाहिरातींशिवाय। दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते नाहीयेत। एवढं पांघरून बिंगरून घातल्यानंतर सुद्धा विरोधी पक्षनेत्याला हे सरकार का घाबरते? तर ताबडतोबीन त्यांनी विरोधी पक्षनेते पद दोन्ही सभागृहाची जाहीर केली पाहिजेत आणि जर तुम्ही आम्हाला कायदे दाखवणार असाल तर मग उपमुख्यमंत्री पद हे तात्काळ रद्द केलं पाहिजे, कारण असं संविधानामध्ये कुठेही तरतूद नाही। प्रस्ताव जो आहे, मला खरं केंद्रीय कृषी मंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी यांचं सोंग आणि ढोंग उघडं पाडलेलं आहे, त्यांचीच दात त्यांच्या घशात घातलेत। साधारणतः सप्टेंबर पासून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचं संकट हे सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। त्याच्यानंतर आपत्ती म्हणून ती जाहीर करायला पाहिजे होती। ओला दुष्काळ ही संज्ञा नाही म्हणून तुम्ही ते संकट टाळू शकत नाही। हे एवढं खोटं बोलणारं सरकार आहे की ज्यांनी केंद्राला प्रस्तावच पाठवला नव्हता। सत्ताधाऱ्यांमध्ये जी काय मारामारी सुरू आहे, म्हणजे आतापर्यंत आपण इतर राज्यांमध्ये हे असे प्रकार होता ते ऐकत होतो। बंदुका निघत होत्या, मारामाऱ्या होत होत्या, हाणामाऱ्या होत होत्या। आता बूथ कॅप्चरिंगच्या ऐवजी अख्खी निवडणूक कॅप्चर करण्याचा हा उद्योग सुरू झालेला आहे आणि हा जो काय चाललेला आहे कारभार, म्हणजे सत्ता पिपासूपणा, हा जनतेच्या हिताचा नाहीये। स्वतःच्या पक्षाची किंवा स्वतःच्या लोकांची सगळी काय करायची, घरं भरायची, या दिशेने वाटचाल सुरू आहे। अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यामध्ये मोदींची हजेरी पाहायला मिळाली आहे। दिल्लीमधल्या विवाह सोहळ्याला पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची उपस्थिती। पंतप्रधान मोदी आणि अमित ठाकरेंचं एकत्रित फोटो सेशन सुद्धा पाहायला मिळालं। राज ठाकरेंचा 2 दिवसीय दिल्ली दौरा आहे। अमित ठाकरेंचा मेहुणा डॉक्टर राहुल बोरुडींचा दिल्लीमध्ये विवाह सोहळा संपन्न झालाय आणि या विवाह सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती जी आहे ती पाहायला मिळालेली होती। यावेळेला अमित ठाकरे हे सुद्धा होते आणि अमित ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फोटो सेशन पाहायला मिळालंय।